एका सामन्यात श्रीलंकेला दोनदा फलंदाजी करावी लागली, पण दोन्ही वेळेत भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा डाव अक्षरशः कोसळला. हा सामना होता भारताच्या 1986-87च्या श्रीलंका दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना. नमस्कार मित्रांनो, मी अजय. गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भारत आणि श्रीलंका यांच्यातील 1986-87 मालिकेतील तिसरी कसोटी. हा सामना झाला 4 ते 7 जानेवारी 1987 दरम्यान कटकच्या बारामती स्टेडियमवर. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेंगसरकर यांनी शानदार 166 धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना अजिबात स्थिरावू दिले नाही. श्रीलंकेचा पहिला डाव संपला मात्र 151 धावांवर. भारताला मिळाली मोठी आघाडी 209 धावांची. आणि मग भारताने श्रीलंकेला दिला फॉलो ऑन, म्हणजेच श्रीलंकेला पुन्हा एकदा लगेच फलंदाजी करावी लागली. पण दुसऱ्या डावातही परिस्थिती बदलली नाही. भारतीय गोलंदाजाने श्रीलंकेचा दुसरा डाव फक्त 142 धावात गुंडाळला आणि अशा प्रकारे भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 67 धावांनी पराभव केला. फलंदाजीत योगदान दिलेच, पण गोलंदाजीसुद्धा महत्त्वाची भूमिका कपिल देव यांनी बजावली होती. त्यांच्यासोबत मनिंदर सिंग आणि रवी शास्त्री यांनीही श्रीलंकेच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला. आणि मित्रांनो, हा होता 1987मधील भारताचा आणखीन एक दमदार कसोटी विजय. मी अजय. भेटूया पुढील सामन्यात क्रिकेटच्या आणखीन एका आठवणींसोबत. तोपर्यंत पाहत राहा गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत. धन्यवाद.